2 वाट्या मुगाची डाळ घेऊन पाण्याने स्वच्छ धुवून ठेवायची, 2 तास भिजत ठेवायची, चाळणीमध्ये नितळ ठेवायची, बारीक वाटून घ्यायची। त्याचे असे छोटे छोटे भजी करायचे। हे भजी तळून घ्यायचे, तळून घेतल्यानंतर थंड होऊ द्यायचे। थंड झाल्यानंतर मिक्सरमधनं पुन्हा बारीक याचा रवा काढून घ्यायचा। जाडबुडाच्या कढईमध्ये 2 मोठे चमचे तूप घ्यायचे, त्या तुपामध्ये हा रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा। एका मोठ्या पातेल्यामध्ये 2 वाट्या साखर, 1 वाटी पाणी घेऊन त्याचा एकतारी पाक करून घ्यायचा। एका ताटलीमध्ये उलटण्याचा शेवटचा थेंब टाकायचा। हा थेंब खाली ओघळला नाही तर समजावे एकतारी पाक तयार झाला। आता या पाकामध्ये भाजून घेतलेल्या मुगाच्या डाळीचा रवा टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचे। झाकण लावून ठेवून द्यायचे। 5 मिनिटांनी हा रवा पसरट परातीमध्ये काढून घ्यायचा। थंड झाल्यानंतर हे मिश्रण कोरडे होते, त्यानंतर याचे लाडू बनवून घ्यायचे। सजवण्यासाठी याच्यावरती भोपळ्याच्या बिया लावायच्या। मुगाच्या डाळीचा दाणेदार लाडू तयार